नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 27 सप्टेंबर यांची जन्मतारीख आहे त्या सर्वांचं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 27 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर थोडं विशेष स्वरूपाचं यांचं व्यक्तिमत्व असतं. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटके, टापटीप, ब्रँडेड कपडे घालणं हे यांना आवडतं. इतरांपेक्षा आपण काहीतरी स्पेशल असावं, काहीतरी वेगळं असावं अशी इच्छा यांच्या मनात सुप्त स्वरूपात असते आणि ते त्यांच्या प्रत्यक्ष वागणुकीतूनही दिसते. वाणीसुद्धा यांची अतिशय चांगली असते, म्हणजेच डिप्लोमॅसी यांच्यामध्ये खूप चांगली असते. एखादा मुद्दा कितीही गंभीर किंवा गुंतागुंतीचा असला तरी तो अगदी सहज साध्या सोप्या शैलीत मांडणं आणि आपला मुद्दा दुसऱ्याच्या गळी उतरवणं हा प्रकार यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. एवढं असून भरपूर बोलतील, परंतु स्वतःच्या मनाबद्दल किंवा स्वतःच्या मनातले विचार हे सहसा उलगडत नाही. समोरच्यावर विश्वास ठेवणं यांना थोडंसं कठीण जातं. यामुळेचं कारणही चांगलं असतं, ते म्हणजे दुनियादारी काय आहे ही यांना चांगली माहिती असते. म्हणजेच आपल्याकडील महत्त्वाच्या गोष्टी जर का दुसऱ्याला सांगितल्या तर दुसरा तर त्याचा विपरीत किंवा विचित्रपणे फायदा उठवू शकेल आणि त्रास कसा होऊ शकेल याचं आणि त्याचं गांभीर्य यांना चांगलं ठाऊक असतं. त्यामुळे स्वतःबद्दलची फारशी माहिती हे पुरवत नाही किंवा काही गुपिता यांच्या मनात कायमच असतात. यांचा बौद्धिक स्तर अतिशय उत्तम असतो. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. अर्थातच आपल्याला अपेक्षित कामं कशी पूर्ण करून घ्यायची हे यांना चांगलं ठाऊक असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती आहेत त्या थोड्याशा व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कसे वाचवायचे, कशा प्रकारे बचत करायची हे यांना उत्तम ठाऊक असतं. कमिशनचे धंदे यांना उत्तम प्रकारे जमतात. साधारणतः या व्यक्ती ज्या आहेत ह्या बिझनेस करण्याला जास्त प्रेफरन्स देतात किंवा पसंती दर्शवतात. बिझनेसमध्ये व्यवस्थितपणे स्थावरतासुद्धा यांना येताना दिसते. साधारणतः या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त उत्पन्नाची साधनं असतात. त्यामुळे कमी वयातच ऐहिक स्थावरता किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी यांच्यामध्ये दिसून येते. या ज्या व्यक्ती असतात थोड्याशा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास यांना जास्त प्रमाणात होतात. पाठीचे, पोटाचे त्रास, डोकेदुखी किंवा स्किन ॲलर्जी या गोष्टी यांच्यामध्ये थोड्या जास्तच प्रमाणात दिसून येतात. तर फिटनेसकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र या व्यक्तीच्या बाकीचं जे सगळं व्यक्तिमत्व असतं हे विशेष असतं, नजरेत भरण्यासारखं असतं. या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीसुद्धा खूप चांगली असते. इतरांना न जमणारी गोष्ट स्वतः करून दाखवणं, लीड बाय एक्झाम्पल ज्याला म्हणतो, हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. भावंडांचं सुख थोडं कमी असतं. भावंडांशी न जमणं, न पटणं किंवा त्यांच्या जीवनात मोठ्या वाईट प्रसंग येणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले मोठे त्रास होणं अशा प्रकारचे काही अनुभव यांच्या बाबतीत दिसून येतात. स्थावर मालमत्तेच्या संदर्भात सुद्धा कॉम्प्लिकेशन्स यांच्यामध्ये राहतात. म्हणजे स्थावर स्वतःचं घर किंवा स्वतःची शेतीवाडी याच्या संदर्भात छोटे मोठे कागदोपत्री व्यवहाराबद्दल प्रॉब्लेम येणं, मनाप्रमाणे गोष्टी न होणं हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. पित्याचं सुख कमी मिळणं किंवा पित्याशी न जमणं, न पडणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव यांच्या बाबतीत येतात. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, बौद्धिक स्तर आणि दुनियादारी ही यांना अतिशय उत्तम प्रकारे ठाऊक असते. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. खास करून महत्त्वपूर्ण कामं जसं की उद्योगधंदे, त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण तुमच्या जीवनातली कामं ही जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र हे संपूर्ण वर्ष एप्रिल 2025 पर्यंतचं तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 27 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.